आम जिल्ह्यात पोलीस भरती होते. काय तयारी केली, किती जागा आहे आणि किती लोकांनी अप्लाय केले? पोलीस प्रशासन सज्ज आहे अजून पहिला दिवस. धाराशिव जिल्ह्यामध्ये 123 पोलीस अंमलदार आणि 25 पोलीस चालक याची भरतीची प्रक्रिया आजपासून चालू झालेली आहे. आज यामध्ये आम्हाला टोटल 15,000 अशी अर्ज प्राप्त झालेले आहे. त्यामध्ये आम्ही आज 11 ते 27 फरवरीपर्यंत आमचं शेड्यूल आहे, ज्यामध्ये दररोजचे आम्ही काही कॅन्डिडेट्सला दिलेले आहे की त्यांची भरती आहे. त्यासाठी आमचे जे 3 इव्हेंट आहे, 100 मीटर, 1600 मीटर आणि गोळाफेक, याबद्दलचे इथे कामकाज चालू आहे. माझी सगळे जे येणारे कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी आम्ही रात्रीमध्ये राहण्याची व्यवस्था ही केलेली आहे. ते आम्ही वेळोवेळी जे पण माहिती आहे ते आमची वेबसाईट आहे त्यावरती प्रदर्शित करत आहोत. तर सगळे कॅन्डिडेट्सला हे सूचना आहे की आपल्याला जे पण काही शंका असतील तर वेबसाईट्स चेक करू शकताय, किंवा कंट्रोल रूम आहे तिथे पण स्पेशल अधिकारी बसवलेले आहेत, त्यांची तुम्ही कॉन्टॅक्ट करून माहिती घेऊ शकताय. आणि दुसरा, सर्व कॅन्डिडेट्सला त्यांची फॅमिलीला असं आवाहन आहे की कुठलेही आपण आमिषची बळी पडू नये. ते भरती प्रक्रिया एकदम पारदर्शकपणे पार पाडणार आहात आम्ही, आणि त्याबद्दल आपणही कुणाचे असे आमिषची बळी पडू नये. आणि जर आपल्याला कोणाकडून काही मागणी होत आहे, काही पण गैर प्रकारचे तुम्हाला आमिष दाखवला जाते, त्याबद्दल तुम्ही आम्हाला तक्रार करू शकता. आणि अँटी करप्शनचे पण आम्ही इथे नंबर्स प्रोव्हाइड केलेले आहे, तुम्ही त्यांनाही तक्रार करू शकता. पण मी सगळे जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना शुभेच्छा देते आणि त्यांना असं आश्वासन देते की आम्ही भरती प्रक्रिया एकदम पारदर्शकपणे पार पाडू. धन्यवाद. दिवस आहेत आता भरती होते, त्या अनुषंगाने आपण काय काय करायचं? उन्हाच्या दिवसाबद्दल आमच्याकडे ॲम्ब्युलन्स आहे, डॉक्टर्स आहे, त्यासाठी त्यांना जे ORSच्या गोळ वगैरे कुणाला पण लागतात त्यासाठी आम्ही व्यवस्था केलेली आहे. सोबतच बाहेरची आम्ही एक कॅन्टीनची पण व्यवस्था केलेली आहे. जे पण कॅन्डिडेट्सला काही पाहिजे असतील ते तिथून खरेदी करू शकता.